सुनावणी मनोज जरांगे यांच्या आंदोलन विरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। दुपारी 1 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे। बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण कालच मागे घेतलंय। तर सोमवारपासून सलग 3 दिवस या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून सरकार जरांगे यांच्याशी चर्चा करत असल्यानं कोर्टानं आजपर्यंतची वेळ दिली होती। तर हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपल्याला माहिती आहे प्राजक्ता, जरी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरीही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेमध्ये जे प्रश्न उपस्थित त्यांच्या आंदोलनाविरोधात करण्यात आलेले ते तसेच कायम आहेत। आज सरकारच्या वतीनं काय नेमकी भूमिका मांडली जाते हा सुद्धा महत्वाचा आहे, कारण कालपर्यंतच्या हिअरिंगमध्ये या आंदोलनाच्या विरोधामध्ये अनेक जोरदार युक्तिवाद झाले। सरकारने सुद्धा भूमिका स्पष्ट केली, पण सतीश माने शिंदे, मनोज जरांगे पाटील यांचे वकील यांनी जी आजपर्यंत मुदत मागितली होती यातला सगळ्यात प्रमुख मुद्दा आझाद मैदान खाली करणं हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मार्गी लागलाय। त्यामुळे हायकोर्टातली आजची सुनावणीमध्ये दिलासादायक चित्र असू शकतं। तरीही या सुनावणीमध्ये जे प्रश्न गेले 5 दिवस गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईकरांना, सर्वसामान्य मुंबईकरांना जे वेठीस धरलं या आंदोलकांनी, असा जो आक्षेप नोंदवण्यात आलाय त्यावर उच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। कारण शेवटी माणुसकी माणुसकीचं काम करते, कायदा कायद्याचं काम करतो, सरकार सरकारचं काम करते, आणखीन कोर्ट न्यायदेवता न्यायदेवता म्हणूनच काम करते। प्राजक्ता, बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।